शरद पवार आज नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जाणार नाहीत। शरद पवारांना नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाचं निमंत्रण नाही, शरद पवारांच्या कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली। अधिकचा तपशील देत आहेत प्रतिनिधी संदीप राजगोळकर। संदीप, अगदी बरोबर विक्रांत। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून 2 दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आहेत। विविध विकास कामांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहेत आणि त्यातलं महत्त्वाचं जे काम असणार आहे ते नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन जे पंतप्रधान मोदींच्या हस्ते काही वेळातच होणार आहे। आणि त्या कार्यक्रमाचं निमंत्रण जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आलेलं नसल्याचं आपल्याला समजतंय। खरं तर ते एका पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर राज्यसभेचे ज्येष्ठ खासदार देखील आहेत, तरी त्यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण आलेलं नाही आणि त्यामुळे शरद पवार त्या कार्यक्रमाला जाणार नाहीत अशी देखील माहिती मिळते। प्रामुख्यानं पाहायला गेलं तर विरोधी पक्षातल्या अनेक नेत्यांना अशा पद्धतीने निमंत्रण पाठवण्यात आलेलं नाही। फक्त सत्ताधारी जे नेते मंडळी आहेत तेच या कार्यक्रमात उपस्थित राहणार असल्याची माहिती सध्या तरी मिळते। मात्र शरद पवारांना या कार्यक्रमाचं निमंत्रण न आल्यामुळे ते या कार्यक्रमाला जाणार नाही आहेत। बरं, धन्यवाद संदीप या सगळ्या सविस्तर माहिती। युतीबाबत स्थानिक स्तरावर निर्णय घ्या, अजित पवारांनी या सूचना दिलेल्या आहेत। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये प्रत्येक जिल्ह्यात राजकीय परिस्थिती वेगळी असं अजित पवारांनी म्हटलं। सध्या राज्याची आर्थिक स्थिती फार भक्कम नाही, तरी शेतकरी दिलासा देण्यासाठी पॅकेज दिलं आणि त्यावरून विरोधकांनी आरोप केले तरी आपलं सरकार काम करतं आहे हे जनतेला आवर्जून सांगा असं अजित पवारांनी म्हटलं। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत पुढील आठवड्यात जिल्हाध्यक्षांची बैठक घेऊन अधिक चर्चा करणार असल्याचंही अजित पवारांनी म्हटलेलं आहे।